बाप्पा तुम्हाला काय वाटतं काय होईल? मला काय माहिती? अरे येडे, मला जर ठाव असतं तर मीच केस लढलो असतो ना. जजाच्या खुर्चीत जाऊन मीच बसलो असतो. नाही नाही आप्पा, पण का नाही काही झालं ना तर गोपाळ आपल्या जेलमध्ये नाही गेला पाहिजे. हा पण जेलमध्ये नाही गेला तर त्याला येड्याच्या इस्पितळात टाकतील ना. दोन्हीकडे नुकसानच आहे. पण जेलपेक्षा येड्याचं हॉस्पिटल बरं नाही होई. शांत बा. हे शांत बसा सगळे. सगळ्यांनी तोंडामध्ये ठेवा. काय ते चालला. कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करा. मिलोड, मागच्या तारखेला आपण बघितलं की गोपाळने त्याला काहीच आठवत नाही असं आपल्याला सांगितलं. डोक्यावर परिणाम झालाय असं वागत होता, पण खरं तर हा कोर्टाची दिशाभूल करत होता. त्यांनी सतत आपले स्टेटमेंट बदलले, पोलिसांना सहकार्य केलं नाही, वेड्याचं सोंग घेऊन नाटकं करत होता. आणि त्यासाठी कोर्टाने नेमून दिलेल्या डॉक्टरांना, डॉक्टर वैद्य यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितो. परवानगी आहे. थँक्यू. गोपाळची तपासणी तुम्हीच करताय का? हो. मग या तपासणी दरम्यान तुम्ही कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचलात हे प्लीज कोर्टाला सांगा. मी गोपाळचं काउन्सिलिंग केलं, त्याला काही उलटसुलट प्रश्न विचारले, त्याच्या भूतकाळाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरऑल ऑब्झर्वेशनमधून मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की हा खरंच मानसिक रुग्ण आहे की नाही. आता ही सगळ्यांना मी वेडा आहे हे सांगणार आणि मी सुटणार लाली. मग एकदा जेलमधून बाहेर पडलो की तुझा खेळ खल्लास. मी माझा रिपोर्ट कोर्टापुढे सादर करू इच्छिते. गोपाळची केस स्टडी केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की हा मानसिक रुग्ण नाहीये. हा मानसिक रुग्ण असल्याचं नाटक करतो. अहो काय बोलते तुम्ही मॅडम? जज साहेब खोटे हे सगळं. गोपा, तुला बोलायची संधी दिली जाईल. माफ करा, तुम्ही बोला. हा हे सगळं नाटक करतोय हे तुमच्या कधी लक्षात आलं? जज साहेब, ज्या माणसांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालेला असतो ना, त्या माणसांना काही विशिष्ट घटनाच लक्षात राहतात. ते त्याच घटनांविषयी आपल्याशी बोलत राहतात. आपण जर त्यांना काही आठवण्याचा प्रयत्न करायला लावला तर त्यांना ते आठवत नाही, नीटचं आठवत नाही. मग त्यांच्या मेंदूवर ताण येतो, त्यांना नीटचं काही आठवत नाही, अस्वस्थ व्हायला होतं. आमच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून किंवा ऑब्झर्वेशनवरून आम्हाला किमान हे तरी लक्षात येतं की समोरचा माणूस खरंच काही आठवण्याचा प्रयत्न करतोय
का नाटक करतोय. गोपाळच्या केसमध्येही मला हेच लक्षात आलं की त्याला खूप काही गोष्टी क्लिअरली आठवत आहेत, पण तो आठवत असल्याचं नाटक करतोय. तो त्याच्या भूतकाळाविषयी सुद्धा माझ्याशी खूप नॉर्मली बोलला. तो वागताना बोलताना गोष्टी रचवून सांगतो हे आपल्या लक्षात येतं. मी इन्स्पेक्टर जामकरांसोबत सुद्धा या केसविषयी डिस्कशन केलं. त्यांच्या बाजू ऐकून घेतल्या, त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची उत्तरं ऐकून घेतली आणि मग मी माझ्या या निष्कर्षापर्यंत पोहोचली की ही इज कम्प्लिटली फिट. त्याच्या डोक्यावर कुठलाही परिणाम झालेला नाहीये. ठीक आहे डॉक्टर वैद्य, तुम्ही बसू शकता तुमच्या जागेवर. थँक्यू. युअर ऑनर, आता डॉक्टरांनी जे काही सांगितलं त्याची खात्री करून घेण्यासाठी मी इन्स्पेक्टर जामकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितो. परवानगी आहे. थँक्यू. मला सांगा, गोपाळला अटक केल्यापासून आत्तापर्यंत त्याचं वागणं कसं होतं? एकदा मना कलेनी आहे जस्ट साहेब. म्हणजे आज एक सांगतो, उद्या एक सांगतो, पुन्हा वेगळंच वागतो, मग पुन्हा वेगळं सांगतो काय ते. हो, पण हे सुरुवातीपासून तो असं वागत होता की आत्ता वागायला लागला? नाही, सुरुवातीपासून नाही जस्ट साहेब, पण जेव्हापासून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे तेव्हापासून तो असं वागतो. आज एक सांगतो, उद्या एक सांगतो, परवा वेगळंच सांगतो पुन्हा. बहुतेक आपल्याला शिक्षा होणार आहे त्याच्यामुळे तो सारखे स्टेटमेंट बदलतो. मी हे स्टेटमेंट काय मुद्दाम नाही बदललेले. पोलिसांनी मला त्रास दिला, छळ केला माझा, त्याला कंटाळून मी एकदाचा कबूल झालो म्हणून मी ते स्टेटमेंट दिले. मिस्टर गोपाळ, पोलिसांनी तुम्हाला किती त्रास दिलाय, कसा त्रास दिला, तुम्ही कसे स्टेटमेंट बदलले, याचाही पुरावा आहे आमच्याकडे. इन्स्पेक्टर, काय मोबाईल. थँक्यू. साहेब, या ह्याच्यामध्ये त्याचे कबुली जबाब आहेत आणि नंतर त्यांनी वेळोवेळी ते कसे बदलले हेही आहे बघा. अहो बदलतोय म्हणजे मी काय केलंय? मला पोलीस त्रास देत होते, टॉर्चर करत होते. त्यांनी जज साहेब, जामकर साहेबांनी मला करंट द्यायचा सुद्धा प्रयत्न केला. तुम्ही बघा. साहेब, अहो साहेब, बटन चालू करा ते.